गंधर्व गौरव ह्या मालिकेतलं 9वं पुष्प आज आम्ही आपल्यापुढे सादर करतो आहोत. आज आपल्याकडे गंधर्वांचा निकटचा परिचय असलेले पुरुषोत्तम मालावलकर, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ गायिका पद्मावती गोखले, त्याच्याच प्रमाणे नवोदित कलावंतांच्यापैकी डॉक्टर क्षमा वैद्य, चंद्रकांत कोळी हे आपल्याकडे आलेले आहेत. हे दोन्ही कलावंत आपली पदं सवेश आपल्यापुढे सादर करणार आहेत. साथ संगत करणाऱ्यांच्यापैकी गंधर्वांची वर्षानुवर्ष साथ केलेले हरिभाऊ देशपांडे यांचे 3ही पुत्र आज इथे आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. त्याचप्रमाणे भोजराज साळवी हे यांनी अनेक वर्ष गंधर्वांची साथ केलेली आहे. सारंगीला शबीर हुसेन आहेत. तर आता प्रथम आम्ही आपल्या कार्यक्रमाला डॉक्टर क्षमा वैद्य यांच्या पदाने सुरुवात करतो. खाडीलकरांच्या द्रौपदी नाटकातलं ठरला जणू मत्सर राजा हे बागेश्रीमधलं पद आता ते आपल्या पुढे सादर करतायत.
बालावलकर, तुमचे वडील गंधर्व कंपनीत हो. काम करत होते आणि गंधर्वांचा आणि तुमचा खूप परिचय होता. अगदी लहानपणापासून. आणि इतकंच नव्हे तर गंधर्वांनी स्वतः आपल्याला काही पदांचे धडे दिलेले आहेत हो. असं मी ऐकते. तर आम्हाला गंधर्वांच्या काही आठवणी सांगा. शिकवताना काही गोष्टी तुम्हाला जर सांगितल्या असतील तर ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. नानाने शिकवताना सगळ्यात ते इकडे पाहत असं की भावना असं भावना सगळ्यात नंतर सूर आणि लय. भावना नाही तर ती पेटीमध्ये सुद्धा त्यांना ती पसंत नव्हती. कुठचाही सूर काही वाजवा तुम्ही, त्याच्या मुळाची अगोदर जर भावना नसेल तर ते नानांना आवडत नसे. बरोबर आहे. आणि नाट्यसंगीतामध्ये प्रत्येक गीताला संदर्भ असतो. हो. त्याच्या पाठीमागे प्रसंग असतो. त्या प्रवेशाचं महत्व, त्या प्रवेशात असलेलं गाणं, त्याच्या मागची भूमिका ही अगोदर मनात आणायची आणि नंतर ते तसं पेश करायचं लोकांना, तर त्याचा परिणाम होतो असं त्यांचं मतच आहे. पण तन्मयता वा. हे नारायणरावांचं वैशिष्ट्य होतं. खरोखर त्यांना, मला असं वाटतं की त्यांना गाण्याची सिद्धी सुरांची होती. असं ते एक दैवी गाणं होतं. ते शिकून आणखी तालीम देऊन येणार आणि गाणंच कुठल्याही घराण्याच्या चौकटीत न नाही, बसणारं, एकमेव. पण त्याच्याही पलीकडे गेलेलं असं ते एक गाणं आणि होतं, म्हणून नाही तर का? सगळ्या संगीत महर्षीने त्यांचं एकमुखाने सगळं केलं की असा बालगंधर्व पुन्हा होणार नाही. उपजत तर होतच, परंतु तरुणपणी त्यांनी आपला रियाजही पुष्कळ केला असेल. कारण मी लहानपणी सुद्धा आठवतं, खासाहेब आला द्या खासाहेब, कारण सबन थिएटर फुल भरलेलं असायचं आणि खासाहेब आले म्हणजे त्यांना विंगमध्ये खुर्ची घालून द्यायचे. ते आमचं लक्ष खासाहेबांच्याकडे. आता त्यांचं कसं काय परिणाम त्यांच्यावर होतो, इतकं लहान मुलासारखे ते कान हे करून ऐकायचे हो, आणि मान वा वा वा. आणखी नंतर नाना प्रवेश संपवून आले की नाना त्याला नमस्कार करायचे. खासाहेबांचे डोळे पाणावलेले असायचे त्यावेळेस. मग एवढे मोठे खासाहेबांचं ह्याचं अशी दाद देत असत. इतकं अद्वितीय गाणं होतं. परंतु आपण आता त्यावेळेचं त्यांचं तरुणपणचं रूप फोटोमध्ये बघूया. गंधर्व संगीताची मोहिनी आपल्यावर कशी काय पडली? तुम्ही प्रत्यक्ष काही शिक्षण घेतलं का केवळ श्रवण भक्ती? ही मोहिनी म्हणजे मोहिनीच ना, ते आपल्याकडूनच पडली. तेव्हा आता मी पुष्कळ बोलले, पुष्कळाने झालं सांगितलं, शब्द संपत आले आहेत. मी माझ्याकडून शक्य असेल तरी 2 मिनिटं पद गाऊन दाखव. हो, कुठलं अमृत सिद्धीमधलं पद गाताय ना नंतर मी तुम्ही? एखादी आठवण सांगेन, पण ती नंतर. खरं अमृत सिद्धी हे नाटक फारसं गाजलं नाही, पण परंतु त्यांची यातलं हे पद मात्र फार लोकप्रिय झालं. आणि शास्त्रीय गायकाला त्याच्यात फार जागा होती गायकाला, अर्थाला धरून का होईना पण पुष्कळ त्याला गाता येत असे. आणि मला खूप आवडायचं. नारायणराव फार छान गायचे ते पद. तर आता आपण ते पद आम्हाला ऐकू. प्रयत्न करते, पुष्कळ वर्षांनी गाते. गमते सदा मजला, गमते सदा मजला, गमते सदा मजला. द्वारका वंद्य प्रभुच्या पदा बुजिते, जय जय हो धन गमते सदा मजला रे, गमते सदा मजला, गमते सदा मजला, गमते सदा. भासतती मोती बघता, भासतती मोती बघता, हात जोने स्वर्गीचे जणू सिंहासन प्रभु जाग अवतरला, गमते सदा मजला रे, गमते सदा गमते सदा
प्रभुराज अवतरला गमते सदा मजला रे गमते गमते सदा गमते सदा गमते सदा. अत्यंत अवीट गोडीची पद आहे ती. हा, हेच मुख्य आहे त्याचं वैशिष्ट्य काय असेल. त्याचा कंटाळा निदान आमच्या पिढीला तरी येत नाही. पुढचं काही मी धाडस करत नाही. संजय, आता तुम्हाला एक विचारते की गंधर्वांच्या बरोबर साथ करण्याचा तुम्हाला एक शुभयोग कधी आला होता का? हो, आला होता ना. एकदा काय झालं की पुण्यात भारत गायन समाजामध्ये भास्करबाबांची पुण्यतिथी होती. बरं. आणि त्यावेळेला बालगंधर्व मास्तर कृष्णराव हे दोघेही हजर, दोघेही शिष्य हजर. आणि अध्यक्षपदावर रामू भैया दाते. बर. मग काय, आणि हॉल असा तोडून भरलेला होता. तर आमच्या बंधूंच्या सूचनेवरून मी मास्तरांना विचारलं की मी 1-2 पदं वाजवू का? मास्तर म्हणले बरं वाजव. म्हणले कुठली वाजवणार आहेस? म्हणलं पिया कर जरा देखो आणि खरा तो पण. बरं म्हणले वाजव. आणि मी पद वाजवताना नारायणरावांची प्रतिक्रिया काय होती बघत होतो. तर नारायणराव इतके आनंदाने डोलत होते की ते पाहून मला अगदी आनंद झाला. आणि इतकंच नाही, दुसऱ्या दिवशी नारायणराव प्रत्येकाला येईल त्याला सांगत सुटले की आमच्या हरबाच्या संजूचा ऑर्गन तुम्ही ऐकलात का? म्हणले. तर म्हणले कोल्हापूरच्या राणीसाहेब त्यांना भेटायला आल्या. त्यांना सांगितलं आज तुम्ही कोल्हापूरला जायचं नाही, आज मी गाईन आणि संजू माझ्याबरोबर वाजवेल, आज आपण बैठक करायची इथं. आणि त्या दिवशी त्यांनी बैठक करायला लावून मला वाजवायला लावून ते स्वतः गायले. म्हणजे गंधर्वांचं किती मोठं मन होतं, आपल्यापेक्षा लहानांचं कौतुक करायचं आणि त्यांना दाद द्यायची, नाही का? मोठ्या माणसांच्या सगळ्या गोष्टीच मला वाटतं मोठ्या असतात, गुण खूप असतात. मालवणकर, आता तुम्ही पहिल्याने आम्हाला सांगीतिक आठवणी काही सांगितल्यात, पण व्यक्ती म्हणून आणि कलावंत म्हणून गंधर्वांच्या काही खास आठवणी आम्हाला सांगा. त्या दृष्टीने नाना फारच मोठे होते. कारण मी हा प्रश्न त्यांना पुन्हा पुन्हा विचारत असे, संयुक्त मानवपण. हो, कारण ते आमच्या जन्माच्या अगोदर झालेलं जुनी गोष्ट आहे. परंतु एक उत्कंठा की त्यावेळेस कोणी काय सांगतो, कोणी काय सांगतो. हा, परंतु भयंकर उत्कंठा आपल्याला असते की प्रत्यक्ष नानांच्या तोडून ते ऐकावं. मी पुष्कळदा प्रश्न त्यांना, नाना मला एक सांगा की त्या संयुक्त मानवाच्या वेळेस काय झालं? पुरुषोत्तमा, खरं सांगू का, मानले आमचे गुरुजी जे सांगत असत तू हे करू नको,
ते त्यांचंच बरोबर होतं. मला मला अगदी त्याने सपशेल हरवून टाकलेलं होतं. केवढा मोठेपणा पहा. सपशेल म्हणाले किती एवढं की झाली होती म्हणा. हे पद झाल्यानंतर लगेच मला मदनभाचे आहे. ऑर्गनवाल्यांनी टचिंग दिलं तरी मी काय स्टेजवर आलो नाही, एवढं त्या माणसाचं गाणं माझ्या कानात होतं म्हणाले. वा. याच्या पुढे काय सांगू म्हणाले. म्हणजे केवढं त्या माणसाचं मन, दात आणि हे देणं आहे. गुण चिकटवले नाही, सत्य आहे हे सगळं. केवढं बोलले ना. केवढं मन. तशीच एक दुसरी आठवण एक सांगतो. प्रकाश थिएटरमध्ये आमचे शिवराम बाबाजी बेळगावला, त्यांनी नारायणराव बागेश्री ऐकवला एकदा. चांगला 1.5 तास बागेश्री, एकटे नाना बसले होते समोर. त्यांनी विचारलं, नारायणराव तुम्हाला काय ऐकू? त्यांनी सांगितलं मला समजेलचं ऐकवा म्हणाले. हो, त्या नावात वगैरे काही नको मला आपलं. त्यामुळे त्यांनी बागेश्री निवडला आणि शिवराम बाबांनी बागेश्री त्या दिवशी 1.5 तास गायले. नानांच्या डोळ्यातून गळगळाट सुरुवात होती. त्यावेळेस आम्हाला आश्चर्य वाटलं की नानांनाच काय झालं म्हणून. लहान मुलासारखे ओक्साबोक्सी रडत होते नाना. आणखी झालं ते सगळं, शिवरामबाची वगैरे त्यांनी रवानगी केली, सगळं झालं. आणि 4 दिवसांनी स्वयंवर नाटकाचा प्रयोग होता त्याच थिएटरमध्ये. वा. ऑर्गनवाल्यांना माहिती नाही, त्यांनी टचिंग दिलं. त्यांनी सांगितलं हे पद नको म्हणून, आज मी गात नाही. माझ्या कानामध्ये शिवरामबांचा बागेश्री इतका भरला आहे की तुम्ही आता गाऊ शकत नाही. पण आज मी म्हणत नाही. केवढा मनाचा मोठेपणा, खरंच मन मोठं, अत्यंत अद्वितीय माणूस. म्हणजे कलावंत म्हणून आणखी मोठं मन, फार मोठं मन असतं. पद्माताई, प्रश्नच नाही. तुम्ही गंधर्वांना म्हणजे तुमचा आणि त्यांचा काही परिचय होता का? काही सहवास तुम्हाला लाभला अतिशय जिव्हाळ्याचा. माझ्या वडिलांचे समकालीन ते, तर साहजिकच आहे, घरची डाळ ना, त्याच्यापैकी खूप प्रेम होतं. पण कलावंत म्हणून नारायणरावना पाहायच्या वेळेला मी साधारण 12 वर्षाची असेल. बरं. कोळं गायला लागले होते मी थोड्याशा मैफली. पण चांगलं वाईट समजण्याची काही पात्र तर त्या वयात माणसाला येत नाही. उगीच म्हणायचं मला भूमीवर यायचा तुम्हालाही मोह झाला असेल. झाला होता. नारायणरावांची इच्छा होती, तो आता फार मोठा विषय आहे. तेव्हा ना मिरजेला नारायणराव आले. कोल्हापूरला ते येत नव्हते, काही कारण होतं, राजकीय भानगड होती त्यांची. माझे वडील फार चतुरस्त्र वृत्तीचे दृष्टीचे ग्रहस्थ होते. ते म्हणाले नारायणरावांचं गाणं हे अवश्य ऐकलं पाहिजेस तू. त्या गाण्याचा परिणाम तुमच्या क्लासिकल, ते म्हणायचे भिन्न नाहीच आहे, या फांदे आहेत. तो प्रश्न नंतर मग त्याने आम्हाला मिरजेला नेऊन सर्व नाटकं आम्हाला दाखवली भावंडांना. ती मी 12 वर्षाची होते त्यावेळेला. बरीचशी सर्व नाटकं पाहिली, पण त्यात एका नाटकाने माझ्यावर जो प्रभाव केला तो अजूनही मी विसरत नाही. 12 वर्षाचे होते, एकच प्याला सुरू झालं. ते नाटक म्हणजे काय, रसाने उथंबलेलं नाटक, गाण्याची मैफल. आणि नारायणराव सर्व बाजूने त्याच्यात प्रकर्षाने समोर यायचे. तर त्यातलंच आम्हाला एखादं पद म्हणणार आहे. गाऊन दाखवा. मग ते आज ते बघू नको माझ्याकडे केवलवानं म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू इतके वेड्यासारखे व्हायला गेले. माझे म्हटलं की वेडे हे नाटक आहे, हे काय खरं आहे का? पण म्हटलं केवढं प्रभाव. नंतर मला जाणवलं की मला 12 वर्षी जो परिणाम झाला तोच खरा परिणाम होता. की नारायणराव मोठे आहेत, गडकरी मोठे आहेत, त्यातलं काही कुठे संबंध नव्हता. ओथंबलेलं ते गाणं, तो परिणाम नंतर अखंड माझ्यावर आहे. म्हणून मी आज यावंसं मला वाटलं. तर आता आम्हाला एकच प्याल्यातलं प्रयत्न करते आता हे सगळं. विनय आहे तुमचा. हा नाही ना, त्याचं काय. असे पते देवची ललना नाटयासी अन्नभावना. असे पते देवची ललना नाटयासी अन्नभावना. असे पते देवची स्पर्श म्हणे वनिता मनसाचे करीतसे कांचन लोहाचे. स्पर्श म्हणे वनिता मनसाचे करीतसे कांचन लोहाचे. तयास नरक यातनाला स्वर्ग सुख मनी समजती बला. से पते देवची स्वपतीच्या अंगीचा दोष
तिच्या अंगीचा रोषा गणिती गुण मधुर आर्य योषा गणिती गुण मधुर आर्य योषा तया सह नरक यातना ना स्वर्ग सुख मनी समजती आबला स्वर्ग सुख मनी समजती आबला सेपती देवाची ललना तयासी अन्य भावना तयासी अन्य भावना सेपती देवाची असे जो प्रस्तर जननयनी गणिता ईशचित दृढी असे जो प्रस्तर जननयनी गणिता ईशचित दृढी बसुनी त्या या देवा निकटी ईशपद लभती अंती असे पती देवची ललना तयासी अन्य भावना से पते देवची ललना तयासी अन्य भावना से पते अन्य भावना से पते देवची ललना तयासी अन्य भावना गंधर्वांच्या उतार वयामध्ये त्यांनी 4 पुरुष भूमिका केल्या. मला वाटतं अर्जुनाची केली, हो. धैर्यधरांची केली, हो. पुंडरीक आणि चारुदत्त. हा. तुम्ही काही त्यांची पुरुष भूमिका कधी ते पाहिल्या होत्या का? हो, हो. तुम्हाला काही आठवण आहे का? अगदी 1944 सालची अगदी चांगलीच आठवण आहे. बेळगावला नाट्यमहोत्सव होता 1944 साली. त्यात सुभद्रेचं काम शंकरराव सरनाईक, महाराष्ट्र कोकिळ, बरं, हां. सुभद्रेचं काम आणि आमचे नाना अर्जुन. हा प्रयोग चांगला रंगला होता. पण सगळे काय होतं, पहिल्या अंकामध्ये अर्जुनाला काम एकाच आहे, अंकात हो, एकाच अंकात, नंतर एकदम चौथ्या अंकात सगळे वन्स मोर टाळ्या शंकरराव घेऊन गेले. कारण लोकप्रिय पद हो, सुभद्रेची. सगळी त्यांना मिळाली. साहजिक. आणि ते गोड आवाजात, आणखी विशेषतः म्हणजे अब्दुल करीम खासाहेबचे ते पठडीतले सगळे सुराचं होते गाणं. ते सुरांचं गाणं वेगळं टाळ्या टाळ्या वन्स मोर. तर मला इतकं वाईट वाटलं त्या दिवशी साहजिक आहे. की मी जरा नानांचे ना, आमचे नाना, आणि असं काय झालंय. मी आपलं जरा चेहरा असा करून बसलो. नाना आले तिथे. काय झालं रे म्हणाले. काय झालं, काय होणार नाना. म्हटलं बाबा, अरे पण काय झालं ते सांग ना, काय झालं, काय तू असं नर्वस कसा दिसतोय, काय झालं. काय नाना, सगळे ते वन्समोर टाळ्या लोक घेऊन गेले. आणखी आता मग त्याला काय झालं म्हणाले, आता आपल्याला अजून आहे की म्हणाले. अहो म्हटलं चौथ्या अंकात. म्हटलं नाना काय विशेष पद अर्जुनाला, तू असं कर म्हणाले, थोडं वन्समोरच पाहिजे ना, विंग मध्ये उभा राहा म्हणाले उजव्या बाजूला. बरं. आणखी नंतर मला सांग, तो प्रवेश झाल्यानंतर काय नानांच्या मनात आलं. कोण इतके समर्थ होते स्वतः, की कुठची चाल केव्हा कशी फिरवायची, सामर्थ्यवान काय म्हणजे माणूस. ते मनात आणलं की ते सिद्धीच ती. वास्तविक ते अर्जुनाला ते माझी मातुला हो, माझी मातुल कन्या. ते पद गाऊन टाकायचं आहे असं विशेष काही नाही. आणखी माझ्यासाठी तिने त्या प्रत्येक पदाला त्यांनी 2-2 वन्समोर घेतले बघा. वा.
ती म्हणजे किमयाच सांगून होती. केवढी किंवा केवढे समर्थ व्यक्ती असेल हो. म्हणजे तुम्ही तिथे साधी कसलीही ओळी असून दे, काही असून दे, काही असून दे, ते काही गाण्याचं पद नव्हे, पण त्या दिवशी त्यांनी 2-2 वंसवर घेतले आणि प्रत्येक वेळी माझ्याकडे विंग मध्ये बघत होते की त्या झालं तुझं समाधान. साहजिक. त्यावेळेस मला असं वाटलं की हे समर्थ माणसं आहेत, यांना काही म्हणजे लिमिटेशन्स काही नाहीच, ते मनात आणतील ते वाटेल ते पद हे करून टाकतील. आणि म्हणूनच वंसवर लोक दिले ते. वंसवर दिल्यानंतर प्रत्येक पद निराळ्या तऱ्हेने नाना गात असत. ईश्वरी प्रसाद घेऊन आलेली व्यक्ती होती. ईश्वरी नाहीतर प्रसाद 5-5, 6-6 वंसवर देणं ह्या कलावंताने जास्त पडतं. एक टाळी मिळणं कठीण आहे. वंसवर म्हणजे प्रत्येक पद, पुन्हा तेच जरी पद असलं तरी ते पद नवीन पद्धतीने ते मांडत असत. आणि 1-2 वर्षांनी अखंड 50 वर्ष गाजवली. असं मग अद्वितीय पण अद्वितीय. आता त्या 4 पुरुष भूमिकांच्या पैकी अर्जुनाचं पद चंद्रकांत कोळी गातील हो. आज आपल्या पुढे. वा. आणखी आजच्या कार्यक्रमाचा समारोप गंधर्वांना अर्घ्य वाहून खरंच आपण वा वा. करूया. वा. प्रश्नच नाही. आणखी काय आम्ही करणार. द्वारका भुवनी होतो, द्वारका भुवनी होतो, द्वारका भुवनी पाहिली प्रिया, पाहिली प्रिया नयनी, पाहिली प्रिया नयनी, पाहिली प्रिया नयनी, पूर्ण होती मला वशिनी, पूर्ण होती मला वशिनी, पूर्ण होती मला वशिनी, कसा षठती वरील कामिनी, कसा षठती वरील कामिनी होतो, द्वारका भुवनी होतो, द्वारका भुवनी होतो. पाहिली प्रिया, आ
शठती वरील कामिनी कसा शठती वरील कामिनी हो द्वारका भुवनी हो द्वारका भुवनी ती तरुणी मदला निरखुनी ती तरुणी मदला निरखुनी वर्ष शिखर विकसित कुमुदिनी वर्ष शिखर विकसित कुमुदिनी परिहर कुनि किंचित मुरडुनि परिहर कुनि किंचित मुरडुनि मधुरस्मित करि करि गमनि मधुरस्मित करि करि गमनि मधुरस्मित करि करि गमनि हो द्वारका भुवनी हो द्वारका भुवनी पाहिली प्रिया नयनी पाहिली प्रिया नयनी पाहिली प्रिया नयनी पूर्ण होती मला वचनी पूर्ण होती पूर्ण होती मला वचनी पूर्ण होती मला वचनी पूर्ण होती पूर्ण होती मला वचनी पूर्ण होती मला वचनी कसा शठती वरील कामिनी कसा शठती वरील कामिनी हो